तर आज आपण आलेलो आहे वसंतराव नाईक स्मृती सभागृह इथे 22व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आणि आज ज्या एकांकिकेचं सादरीकरण केलेलं आहे ती पूर्ण टीम ही ग्रामीणमधली आहे. शिक्षण प्रसारक बामणी शिक्षण प्रसारक प्रसार मंडळ आणि लालबहादूर शास्त्री आणि ज्युनियर महाविद्यालय बामणी इथले सगळे हे विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांना यांनी जो विषय हाताळलेला आहे तो अतिशय ज्वलंत असा विषय आहे. कारण आज जे सरकारचं जे धोरण आहे आणि त्या सरकारच्या धोरणाद्वारे मराठी शाळा बंद होत आहे आणि त्या कशा फुलल्या पाहिजे. मला एक दोन ओळी आठवतात. म्हणजे गुलमोहर फुलतो कुठे, चाफा फुले चोहीकडे. गुलमोहर फुलतो कुठे, चाफा फुले चोहीकडे, मात्र माझ्या परसात उफाळून निवडुंग येतो. तर आपण या नाटकाचे एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक सन्माननीय संजय गायकवाड सर यांच्याकडून आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊया. सर, आपल्या डोक्यात हा विचार कसा आला आणि कशा पद्धतीनं आपली इम्प्लिमेंट केला? खऱ्या अर्थाने पटसंख्येचा हा खूप मोठा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळा आणि त्यात ग्रामीण भागातल्या शाळा असतील त्यांची अवस्था फार बिकट आहे. पटसंख्येमुळे शाळा बंद होतात आणि ज्या CBSE शाळा ते शहरामध्ये ज्या शाळा येतात त्या नवीन पद्धतीने सुशोभित असतात. त्यामुळे पालकांचा जो वाढता कल आहे किंवा पटसंख्याच घसरत आहे. खऱ्या अर्थाने त्या पटसंख्या घसरत आहे, त्याच्यामुळे शाळा बंद पडत आहेत. त्या शाळा पूर्ववत व्हावा, शासनाने त्या शाळांकडे प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून हा विषय निवडला. धन्यवाद सर. तर आपण ऐकून घेतलेलं आहे की आजच्या या आधुनिक काळामध्ये सर्व स्तरातील लोकांचा जो कल आहे तो इंग्रजी माध्यमांकडे आहे आणि त्यामुळे मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. आणि या मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजे, जगल्या पाहिजे. आणि त्यामुळे गोरगरिबाचे मुलं जी आहेत पाल्य ते त्या शाळांमध्ये शिक्षण घेतील. इथे संगीत ज्या पोरीने केलेलं आहे तीही नाटकातली एक पोरगी आहे. समोर ऐश्वर्या गलगले, बरोबर आहे ना? हां. आणि ती पल्लवी डोकरमारे लहानपणापासून. अच्छा. आणि हा यांनी काय केलं, काय सांगशील? ज्या मराठी शाळा लोप पावत चाललेल्या आहे त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे गावातली मुले आहेत त्यांना शहरात यायला त्या काही फॅसिलिटीज नाही आहेत, त्यामुळे त्या शाळा बंद नका करू, त्या सुरूच असू द्या. धन्यवाद. नक्कीच सरकार याची दखल घेईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद सर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर. आपण एक नाटक केलं, त्या नाटकात मी राजा झालो होतो, पण तू प्रधान होतीस. पण हा झिंग्या सेवक झाला होता. पण आपल्या गुलमोहराने लाल लाल फुलं लागले होते. हो, असे लाल लाल फुलं. पण आपली शाळा मस्त चमकत होती, मस्त नव्या अक्षरानं. अरे हो, किती बोलशील. थांब थोडासा, होईन आपली शाळा सुरू. आता चमकन आपली शाळा. पण सुम्या, आता कसे लागतील फुलं? आता त्याच्यामुळे नाही. पण जाऊ दे, गुरुजी आणि सैरावरून
ये माया बाबा माझ्यासाठी वावर तू गाणं म्हणत आहे म्हणून माझी आई तुझूनच आशीर्वाद देत असत. एक दिवस येईन नव जीवन फुलना सूर्याच्या या संगतीना मग गुलमोहर फुलना सूर्याच्या या संगतीना गुलमोहर